जिले की बेसा पिपला नगर पंचायत ने माझी वसुंधरा 5.0 अभियान के तहत शानदार प्रदर्शन करते हुए बड़ी छलांग लगाई है। पिछली रैंकिंग में 105वें स्थान पर रही नगर पंचायत ने इस वर्ष 12वां स्थान हासिल किया है और हाई जंप श्रेणी में 93 अंक प्राप्त करके 1 करोड़ रुपए का भारी भरकम पुरस्कार जीता है। इस सफलता से इलाके में खुशी का माहौल है और प्रशासन की नागरिकों द्वारा सराहना की जा रही है। नगर पंचायत प्रशासन ने स्वच्छता, हरित पहलों, अपशिष्ट प्रबंधन और पर्यावरण के अनुकूल योजनाओं पर विशेष जोर दिया है। नमस्कार सर, काय सांगणार? माझी वसुंधरा अंतर्गत 1 कोटीचा पुरस्कार कंपनी कोटीचा मिळालेला आहे। पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आपला म्हणजे पुरस्कार आपल्याला करणार, काय सांगणार? बेसा पिपळा नगर पंचायतने माझी वसुंधरा अभियान 5.0 यामध्ये 1 कोटीचा पुरस्कार मिळवलेला आहे। त्याकरिता बेसा पिपळा नगर पंचायतचे अधिकारी, कर्मचारी, आमची सगळं टीम, गोदरेजची IC टीम च्या मदतीने आपण 12,500 वृक्षांचं रोपण केलेलं आहे। सोलर काही ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत, रूफटॉप। तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून आपण बेसा पिपळा नगरपंचायतीच्या मार्फत विविध उपक्रम राबवले, जनजागृती केली आणि त्या अनुषंगाने आम्हाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आपण जेव्हापासून इथे आलात, बेसा पिपळा नगरपंचायतमध्ये आलात, त्याच्यानंतरपासून इथे वेगळीच म्हणजे विकासाची भरभराटी लागलेली आहे, काय सांगणार? शासनाने आणि विशेषतः सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रयत्नाने ही नगरपंचायत झालेली आहे, बेसा पिपळा नगरपंचायत। त्या नगरपंचायत झाल्यानंतर जो फंड आहे नगरपंचायत नगर विकासचा, तो विशेष करून आपल्याला नगरपंचायतला मिळाला आणि त्या फंडच्या माध्यमातून आपण रस्ते, नाल्या हे बेसिक तर केलंच आहे, त्यासोबतच आपण बेसाची स्मशानभूमी, पिपळ्याची स्मशानभूमी असो, बेसाला गार्डन असो, हे सर्व डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे। त्यात परत एक आपण बॅडमिंटन कोर्ट आपण तयार करतो आहे, स्विमिंग पूल आपल्याला तयार करायचा आहे, जेणेकरून सगळ्या ज्या शहरी सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, त्या आपल्यालाच इथे मिळाल्या पाहिजे, इथल्या लोकांना मिळाल्या पाहिजे। स्मार्ट बस स्टॉपसुद्धा आपण तयार केलेले आहेत। तर अशा पद्धतीचं आपलं विकास कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत। प्रशासक म्हणून खूप चांगली कामगिरी आपण केलेली आहे। 1 कोटीचा पुरस्कार मिळालेला आहे नगरपंचायतीला। आणखी कोणते कोणते नवीन उपक्रम आपल्याद्वारे राबवण्यात येणार आहे, सांगा? स्वच्छ भारत अभियान चालू असतं, स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी होतं। त्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आम्हाला चांगला रँक मिळवायचा आहे। त्यासोबतच गार्बेज फ्री सिटी म्हणजे कचरामुक्त शहर याकडे आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून 1-2 वर्षात येणाऱ्या आमचं शहर हे कचरामुक्त असलं पाहिजे। म्हणजे रोजचा येणारा जो कचरा आहे तो रोजच आपला डिस्पोज ऑफ झाला पाहिजे। म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती असो किंवा जो सुका कचरा असतो ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी असो, हे करून आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे की आपले शहर आहे कचरामुक्त झालं पाहिजे। न्यू नागपूरची संकल्पना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची आहे, त्यात बेसा पिपळा नगरपंचायतीचा कशा प्रकारचा वाटा असणार आहे? आपल्याला लक्षात येईल की हे बेसा पिपळा बेलकोरडी घोगली हा विशेषतः हा भाग रेसिडेन्शियल पर्पजसाठी एकदम चांगला बूम इकडे मिळालेला आहे। म्हणजे लोक प्रेफर करत आहेत की बेसा पिपळ्यात आपला प्लॉट असावा, आपलं फ्लॅट असावं। त्या दृष्टिकोनातून लोकांना, नागरिकांना चांगल्या सुविधा देणं हे नगरपंचायतचं काम आहे आणि ते आम्ही करतो आहे। चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी आपली जनता बघत आहे, बेसा पिपळ्याचे जे नगरवासी आपल्याला बघत आहे, काय एक संदेश आपण देणार आहात? मी आपल्या या माध्यमातून हाच संदेश देऊ इच्छितो की आपल्याला आपली बेसा पिपळा नगरपंचायत, आपलं बेसा पिपळा शहर हे महाराष्ट्र राज्यात प्रथम आणायचं आहे। त्या दृष्टिकोनातून नगरपंचायत, आमचे पदाधिकारी, अध्यक्ष, सभापती, नगरसेवक सगळे प्रयत्न करत आहेत। नागरिकांचाही या प्रयत्नांना जर साथ लाभली तर आपण निश्चितच बेसा पिपळा नगरपंचायत ही महाराष्ट्रात प्रथम असेल।